पहिलाच बॉल त्यावरती केले आक्रमण समोरच्या दिशेने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा बॉल होता त्यावरती केले आक्रमण बॉलला पाठवलं सीमारेषच्या पलीकडे आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे सेलू प्रीमियर लीग षटकार. यांच्या माध्यमातून वैभव यांच्या लगातारच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. एक तर लगावलाय गोलंदाज निलेश कमी गतीने हा बॉल टाकला आणि इथे मात्र पुनरागमन ते करतायत. चांगला बॉल पाहायला मिळाला आहे गोलंदाज निलेश यांच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला परंतु पुढच्या बॉलवरती चांगला बॉल पाहायला मिळालाय. पुनरागमन इथे मात्र ते करतायत. डॉट बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाला संधी जरूर होती परंतु झेल तिथे ड्रॉप झालाय आणि एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहे 7. 7 धावा धावफलकावरती आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर हा वाईड बॉल आहे. वाईड बॉलच्या माध्यमातून अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 8. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे. सामना क्रमांक 3 ला मैदानावरती सुरुवात झाली. एका बाजूने सोरा 11 त्यांच्या विरोधामध्ये चैतन्य 11 असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. आज आपण पाहतोय सन्माननीय अभयजी खारीक युवा उद्योजक, यशस्वी युवा उद्योजक आणि त्यांचा आज अभिषचिंतन आहे आणि त्या निमित्तानं मात्र सर्व प्रेक्षक असतील खेळाडू असतील त्या सर्वांसाठी त्यांच्या फार्म हाऊसवरती जेवणाची सोय आहे. सर्वांना विनंती आहे आपण त्या जेवणाचा आस्वाद आणि आनंद घ्यायचा आहे. स्नेहभोजन पार्टी आज मात्र अभयजी खारीक यांच्या फार्म हाऊसवरती आहे आणि आपण सर्वांनी त्या पार्टीचा आनंद घ्यायचा. स्लॉग स्वीप करायचा होता आणि इथे मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाही. आणखी एक बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी निलेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि त्यांनी इथे पुनरागमन केलेलं आपल्याला पाहायला मिळालंय. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे. धावफलकावरती धावा आहेत 8. गोलंदाज निलेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. फुल टॉस बॉल होता. चांगला फटका आहे. मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक थोडीशी चूक त्यांच्याकडून झाली आहे परंतु तिथे मात्र धाव प्राप्त होणार नाही आणि षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 8. आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 8 धावा धावफलकावरती आहेत. चला स्पीडअप करा विनंती आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम आमच्याकडे टायमर सेट आहे आणि 20 मिनिटांमध्ये तुमची 4 षटकं पूर्ण होणं अनिवार्य आहे. अदरवाईज तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू अंतिम षटकामध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागू शकतो. चला स्पीडअप करा थोडंसं विनंती आहे. आता 3 खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. एक खेळाडू त्यापैकी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक खेळाडू आहे आणि एक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय डीप कव्हर पॉईंट रिजनमध्ये देखील एक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. 38 सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट थर्डमॅन फाईन लेग, एक खेळाडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये आणि बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये देखील एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत उंच बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक होते त्या दिशेने परंतु सोपा जाईल तिथे मात्र धरणीला दान दिलाय आणि जीवनदान मिळतंय
इथे फलंदाजाला एका धावेची प्राप्ती होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. वैभव यांना जीवनदान मिळाले. धावफलकावरती धावा आहेत 9. गोलंदाजी ट्रॅकवरती अजय आहेत आणि पहिल्याच बॉलवरती अजय यांनी संधी निर्माण केली होती, परंतु इथे मिळाले जीवनदान. गोलंदाजी ट्रॅकवरती अजय आहेत. फार एंड आपण पाहतोय गोलंदाज अजय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहेत. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पुढचा बॉल ऑप्शनच्या बाहेर पॉइंट रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या खेळाडू बॉलच्या दिशेने गेलेत. बॉलला रोखतील देखील, तोपर्यंत एका धावेची प्राप्ती होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहे. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती. पाठीमागचे दोनही सामने आपण पाहिले, शेवटच्या बॉलवरती 3 धाव्यांची आवश्यकता होती आणि दोनही सामने विशेष म्हणजे डिपेंड झालेत. फुल टॉस बॉल, चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. डीप कव्हर पॉइंट रिजन मध्ये 2 धावांचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धावेंनी धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 12. 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 12 धावा धावफलकावरती आहेत. धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल फुल टॉस होता. चांगला फटका आहे. लॉंग ऑन रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. वाडीस लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे आणि 13 वरती धावफलक पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. पॉवर प्ले सुरू आहे. वैभव यांच्या बॅट मधून फेरी फर्स्ट बॉल या इनिंगचा षटकार आला होता. त्यानंतर मात्र एकेरी दुहेरी धावेंमध्ये दोनही फलंदाजांनी डील केलेली आपल्याला पाहायला मिळाली. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल कमालीचा फटका आहे आणि बॉलला मात्र पाठवलंय डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. खूप कमालीचा फटका. बॅकफुटला गेले. बॅकफुटला जात असताना वेट ट्रान्सफर केलं आणि बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. धावा मिळतील 4. तर आपण पाहतोय सन्माननीय प्रेमजी मसने साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालंय आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर आम्हाला उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज त्यांच्यासाठी आम्हाला शूज मिळालेत. त्यांच्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार. यावेळेस देखील शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉलला खेळत एका धावेचा प्रयत्न झालाय आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 18 धावा धावफलकावरती आणि सर्व खेळाडू मित्रांना विनंती आहे आपण विकेटच्या बाजूने धावायचे. विकेटवरती धावू नका, अदरवाईज तुम्हाला पेनल्टी दिली जाईल पंचांच्या माध्यमातून. पंचांना देखील विनंती आहे खेळाडूंना एक वेळेस सूचना करा आपण आणि दुसऱ्या वेळेस आपण पेनल्टी द्यायची आहे, ही विनंती आपल्याला देखील आहे. चला स्पीडअप करा मित्रांनो, अतिरिक्त वेळ घेऊ नका. ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण त्वरित थोडीशी घाई करायची आहे. चैतन्य 11 संघ आपण टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण आपण करताय, थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. चैतन्य 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये सोरा 11 असा सामना सुरू आहे. एका बाजूने आपण पाहतोय सन्माननीय गुरु मसने साहेबांचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल अगदी सोरा 11 हा संघ त्यांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. सन्माननीय दीपकजी मल्हारी मसने यांच्या मालकीचा हा संघ मैदानावरती खेळतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूने यश अवेंजर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये एएस टायटन्स या दोन संघांदरम्यान पुढील सामना खेळवला जाणार आहे. एएस टायटन्स आपण पाहतोय सन्माननीय अख्तरजी पठाण, शंकरजी शेकटे आणि संतोषजी जाधव यांच्या मालकीचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये दुसरा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल तो यश अवेंजर्स सन्माननीय मिलिंदजी डुकरे आणि गणेशजी तरे साहेबांचा संघ यानंतर इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होते आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स एंड निलेश गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालेत. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 18-9च्या धावगतीने पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्यात. चला खूप वेळ गेलाय, जवळपास 2-3 मिनिटं षटकाच्या मध्ये गेले, थोडीशी घाई करा. राईट आर्म ओव्हर द विकेट ऑन साइडला फुल टॉस बॉल होता आणि फुल टॉस वरती फुल टॉल वसूल केलाय. बॉल जाईल डीप मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे. पूल करत असताना बॉल गोल झालाय.
दोनही सामने चेस करत असताना जिंकलेले आपण पाहिलेत. कमालीची खरं तर गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिला सामना खरं तर चमत्कारिकरित्या आपण जर पाहिलं तर तिथे सोरा 11 संघानं जिंकला आणि दुसरा सामना यश ॲव्हेंजर्स याने देखील तिथे डिपेंड करत असताना सामने जिंकलेले आपण पाहिलेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही. आणखी एक बॉल वाईड आलाय. वाईडच्या माध्यमातून अतिरिक्त धाव प्राप्त होईल. अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत 23 धावा. चला यानंतर 5 सामने बाकी आहेत. थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे. सर्व खेळाडू मित्रांना विनंती, आपण थोडीशी घाई करा. फुल टॉस बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. काऊ फैजला फुल टॉस वरती. गोलंदाजाचा फुल्ली लॉस. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. सेलू प्रीमियर लीग षटकार. त्यांच्या बॅटमधून षटकार आलेत. चला बॉल केव्हाही हरवला तरी नवीन बॉल दिला जाईल. चला नवीन बॉल दिला जाईल. आपण देखील याची नोंद करून घ्या. आणि सेकंड वेळेस बॉल चॉईस नसेल याची देखील नोंद आपण करून घ्या. मॅच बॉल देखील मैदानावरती पोहोचलाय. चला थोडीशी घाई करा. धावफलकावरती धावा आहेत 29. मसने यांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय. आणि दादांना विनंती, आपण देखील मंचावरती या. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अनेक अदृश्य हात आणि त्यांची आपल्याला मिळालेली उत्तम साथ आणि त्याचमुळे उभी राहिली आहे ही सेलू प्रीमियर लीग. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय. कट करण्याचा प्रयत्न जरूर केलाय आणि हा बॉल लीगल बॉल असेल हे मात्र पंचांनी दर्शवले, कारण तुम्ही ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाले होते आणि शफलिंग देखील तुमची काउंट होत असते हेच पंचांनी दर्शवलंय. हा डॉट बॉल आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती निलेश. बॅटिंगसाठी फलंदाज सज्ज होत आहेत वैभव शेलार. कमी गतीने हा बॉल टाकला. इथे मात्र सफसेल चकमा दिलाय फलंदाजाला. अप्रतिम बॉल होता. चांगला बॉल पाहायला मिळालाय. गोलंदाज निलेश यांच्या माध्यमातून सचिन जाधव यांनी आक्रमक फलंदाजी आतापर्यंत केली आहे. एक षटकार आणि 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेत. एकूण धावफलकावरती धावा आहेत 30 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 30 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती निलेश यांना आपण पाहतोय आणि धावफलकावरती धावा आहेत 30 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. बॅकफुटला गेले. क्रिजच्या डेपचा उपयोग केला. चांगला फटका आहे. काऊ फैजला क्षेत्ररक्षक होते, परंतु त्यांच्या आवाक्यामध्ये बॉल हा नाहीये. दर्शक म्हणलेत ते. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. 3 षटकांचा खेळ झालाय पूर्ण. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार आणि एकूण धावफलकावरती धावा. तब्बल 10 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मानस जतीन 11, अभय खारीक आणि सतीश खारीक यांच्या मालकीचा संघ रॉयल रायगड, सन्माननीय ज्ञानेश्वरजी मसने साहेब यांच्या मालकीचा संघ एएस टायटन्स, अख्तर पठाण. 34 धावा धावफलकावरती आहेत आणि 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. बिनबाद 34 धावा धावफलकावरती आहेत. एएस टायटन्स, अख्तर पठाण, शंकर शेट्टे, संतोष जाधव यांच्या मालकीचा संघ यश ॲव्हेंजर्स, मिलिंदजी डुकरे आणि गणेशजी तरेसाहेब यांच्या मालकीचा संघ शिवज्ञा 11, मयूरजी सन्माननीय मयूरजी डुकरे यांच्या मालकीचा संघ. त्यानंतर अविरशा इलेक्ट्रिकल अविनाश तरे यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. अविरशा इलेक्ट्रिकल्स, अविनाशजी तरे साहेबांच्या मालकीचा संघ सोरा 11, सन्माननीय दीपकजी मल्हारी मसने यांच्या मालकीचा संघ रणवीर लुक्का 11,
सन्माननीय उमेशजी ऐनकर आणि श्रीकांतजी मसने साहेब यांच्या मालकीचा संघ. त्यानंतर वीर साई वेदांत 11 मंगेजी बोराडे आणि प्रकाशजी भगत साहेब यांच्या मालकीचा संघ. आणि चैतन्य 11 हा सन्माननीय गुरु मसने साहेबांच्या मालकीचा संघ. हे सर्व संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसामध्ये 8 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि सर्वांनी वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करणं गरजेचं आहे. तर सर्व प्रेक्षक असतील, खेळाडू असतील, आज मात्र आपण पाहतोय युवा यशस्वी उद्योजक सन्माननीय अभयजी खारीक साहेब यांचं आज अभिष्ट चिंतन आहे, वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं सर्वांसाठी त्यांच्या फार्म हाऊसवरती जेवण आहे. जेवणाला सुरुवात झालेली आहे आणि हे स्नेहभोजनाचं आमंत्रण आज मात्र सर्वांसाठी असणार आहे. आपण सर्वांनी स्नेहभोजनासाठी त्या ठिकाणी जायचं ही सर्वांना विनंती आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती रजत दाखल झालेत. पहिला बॉल आपण पाहतोय अगदी थर्डमॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. वाईडच्या माध्यमातून 2 धावा प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 36 धावा धावफलकावरती आहेत. 36 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 36 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली आहे आणि तिथे मात्र वाईडच्या माध्यमातून 2 धावा प्राप्त होत आहेत. 36 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग साठी पुन्हा एकदा वैभव शिलार सज्ज होतील. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रजत यांचा पुढचा बॉल मोठा फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु त्यासाठी तुमची आय साइड खूप चांगली असणं गरजेचं आहे. इथून मात्र अक्रॉस बॅटर फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. आणखी एक बॉल डॉट. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक वाईड बॉल आलाय, त्या माध्यमातून अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 37. रजत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती आणि धावफलकावरती धावा आहेत 37. 37 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 37 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. कमालीचा फटका समोरच्या दिशेने आपण पाहतोय. एकच धाव प्राप्त होईल. कमालीचा ऑन ड्राईव्ह आपण पाहिला. सरळ बॅटने फुल पेस ऑफ द बॅट. बॅटचं फुल पेस आपण पाहिलं आणि तिथे मात्र एकेरी धाव प्राप्त झाली. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. 38 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 चा खेळ सुरू आहे. रजत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. फुलर लेनचा बॉल चांगला फटका आहे. फ्लिक केलाय. मिड विकेट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय अलॉंग द कार्पेट. 2 धावांचा प्रयत्न. अंगलट येऊ शकतो आणि अंगलट आलाय देखील. रनआउट स्वरूपामध्ये वैभव शेलार आता माघारी परततील. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज बाद. आपण पाहतोय क्रीज सोडलं होतं, परंतु बॉल आणि स्टंपचा संपर्क झालाच नाही तिथे. आपण जर पाहिलं तर फलंदाज बचावलेत. मंकड विकेटचा प्रयत्न झाला होता पाठीमागच्या बॉलवरती.
यावेळेस चांगला फटका होता, परंतु तेवढंच लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एकच धाव तिथे प्राप्त होईल. अप्रतिम क्षेत्ररक्षण रजत यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय आणि धावफलक एका धावेने पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 42 धावा धावफलकावरती आहेत. बेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 42 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 42 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज रजत. फुलटॉस बॉल होता ऑन साइडला. बॉलला टर्न केलंय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. मिसफील्ड झाली आहे आणि हा बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. क्रिकेटमध्ये तुम्ही चूक केली आहे, चुकीला माफी नाही. हा देखील बॉल जातोय सीमारेषच्या पलीकडे. आणखीन एक चौक. वरती धावा आहेत 46. 46 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 46 धावा धावफलकावरती. यश एव्हेंजर्स आणि एएस टायटन्स दोन्ही संघांचे संघनायक. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल. चला फिल्डिंग टीम अतिरिक्त वेळ घेऊ नका मित्रांनो, आपल्याकडे वेळेची कमतरता आहे. मर्यादित वेळेमध्ये अमर्याद काम आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि त्या अनुषंगानं आपण सर्वांनी थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. खरं तर अतिशय चांगलं आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. सर्व आयोजकांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. यश एव्हेंजर्स आणि एएस टायटन्स दोन्ही संघांचे संघनायक आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचे विनंती आहे. 46 धावा धावफलकावरती आहेत. 46. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 46. 46 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 46 धावा धावफलकावरती आहेत. चला जगदीश आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती आणि धावफलकावरती धावा आहेत 46. व्हॉट अ शॉट दॅट इज. अप्रतिम फटका आहे सचिन जाधव यांच्या बॅट मधून. समजले का तुला? सचिन जाधव म्हणतेत मला. ठोकलाय षटकार. सचिन जाधव यांच्या बॅटमधून या स्पर्धेमधील सर्वात लांबवरचा षटकार सचिन जाधव यांच्या बॅटमधून आला असेल. एकूण धावफलक जाऊन पोहोचतंय 52 धावा. बॅटिंग करणारी टीम 50 अप झाली आहे. 52 धावा धावफलकावरती आहेत. कमालीचा फटका पाहिला. अंतिम षटकाची सुरुवात मात्र षटकारानं केली आहे. पुन्हा एकदा आणखीन एक बॉल जाईल खूप दूरवरती सचिन जाधव यांच्या बॅट मधून. 2 कंसेक्युटिव्ह इन अ रो. षटकार. धावफलकावरती आहेत आणि अंतिम षटकामध्ये पहिल्या 2 बॉलवरती आक्रमण केलंय फलंदाज सचिन जाधव यांनी. जगदीश यांच्यावरती आक्रमण केले. लगातार ते 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलेत. धावफलकावरती धावा आहेत 58. 58 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 58 धावा धावफलकावरती आहेत आणि स्वरा 11 संघ मात्र मोठ्या धावसंख्येच्या दिशेने इथे वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमधील सर्वोच्च धावसंख्या आतापर्यंत नोंदवली आहे. स्वरा 11 संघाने 58 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती जगदीश आहेत. पहिल्या 2 बॉलवरती आक्रमण झालंय आणि इथे आता गोलंदाजाला देखील पुनरागमन करावं लागेल. जगदीश पुनरागमन करण्याचा प्रयत्न करतील परंतु एका बाजूने सचिन जाधव आक्रमक झालेत. आणि यावेळेस मात्र एका धावेचा प्रयत्न इथे झालाय.
बाईकच्या माध्यमातून ही एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 59. 59 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 59 धावा धावफलकावरती. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. जगदीश यांनी देखील पुनरागमन केलंय आणि क्रिकेट हा पुनरागमनाचा खेळ आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिले गोलंदाज जगदीश यांनी देखील. स्टेप आउट झाले होते. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे परंतु एकच धाव घेण्याचा मानस इथे आहे फलंदाजांचा आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 60 धावा धावफलकावरती आहेत. भरत शेट्टे याने देखील पहिल्या बॉलवरती चौकार लागला होता. दुसऱ्या बॉलवरती सिंगल घेतली आणि अजून देखील या सामन्यामध्ये 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यश ॲव्हेंजर्स आणि एएस टायटन्स दोनही संघनायक आपण थांबायचे. टॉस केला जाईल. ऑफ स्टंपच्या खूप जास्ती बाहेर बॉल आहे. वेल लेफ्ट केलाय. या बॉलला वाईड बॉल पंचांनी घोषित केले. अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील 61. 61 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 61 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतो शफल लाईन मध्ये आले होते फलंदाज. एका धावेचा प्रयत्न झालाय आणि इथे फलंदाज कदाचित क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचले. 2 धावेंचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज पहिल्या रनला पण चेक केलं जाईल. चला सुरुवातीला आपण पहिल्या धावेसाठी चेक करूयात. तो बोर्ड बाहेर घ्या. सीमारेषेपासून बाहेर घ्या विनंती आहे. बोर्ड आतमध्ये ठेवा विनंती आहे. बोर्ड सीमारेषेच्या आतमध्ये तिथे ठेवा. जी आपली गुलाबी फीत आहे त्याच्या आतमध्ये ठेवा विनंती आहे. बाहेर ठेवू नका बोर्ड ही विनंती आहे. पहिल्या धावेला फलंदाज नॉट आउट आहेत. दोन धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. लेग बाईकच्या माध्यमातून या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 63 धावा धावफलकावरती आहे. 63 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लेग बाईकच्या माध्यमातून या 2 धावा प्राप्त होतील.
यावेळेस देखील हाफ व्हॉलीबॉल शफल लाईन मध्ये फलंदाज आलेत आणि या बॉलला देखील सचिन जाधव पाठवतायत खूप दूरवरती. सेलू प्रीमियर लीग षटकार आणि हा पहिला डाव या ठिकाणी पूर्ण होतोय. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 69 आणि 70 धाव्यांचं लक्ष असेल. 70 इज द टार्गेट. 70 धाव्यांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय चैतन्य 11 संघासमोर. संघाचे संघनायक आपल्याला देखील विनंती, आपण देखील टॉससाठी त्वरित या ठिकाणी संपर्क साधायचा आहे.